स्पर्धेच्या युगामध्ये अनेक जण अपयशानं खचून जात नशिबाला दोष देतात। मात्र जन्मानं अपंग असलेल्या सांगलीमधल्या प्रवीणनं व्यंगावरती मात करत 10वीच्या परीक्षेत यश संपादन केलंय। पाहूयात प्रवीण पाटीलच्या जिद्दीची कहाणी। 81% गुण मिळवणारा प्रवीण आणि त्याच्या पालकांना सध्या आभाळ ठेंगणं झालंय। जन्माला आल्यापासूनच प्रवीण त्याच्या अस्तित्वाकरता झगडतोय आणि निसर्गाशी सुरू असणाऱ्या झगड्यातच त्यानं यंदा 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। उभं राहणं चालणं तर सोडा, प्रवीणला त्याच्या स्वतःच्या हातानं पाणीही पिता येत नाही। फक्त आणि फक्त इच्छाशक्तीच्या जोरावरच प्रवीण पाटीलचं नाव साऱ्या पंचक्रोशीत आज अभिमानानं घेतलं जात आहे। मी रोज रात्री जागून अभ्यास करायचो, सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो। सगळ्या सरांनी चांगलं शिकवलं। माझा आवडता विषय आहे गणित। प्रवीण जन्मतःच अपंग होता। त्याच्या व्यंगावर मात करण्यासाठी पाटील कुटुंबियांनी जे जे शक्य होतं ते सारं काही केलं, पण निसर्गापुढं कुणाचं काहीच चालत नाही। डॉक्टरांनीही हात टेकले, पण प्रवीणच्या वडिलांनी त्याला शाळेत घातलं। त्याची हुशारी त्यांना उमगली। प्रवीणच्या जिद्दीची साथ त्याला मिळाली। डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन सगळं फेल गेलेलं आहे आणि तुम्ही सांभाळा, जसं कसं असेल तसं। अशा परिस्थितीत त्याला सांभाळलं। पहिलीला दाखल केलं त्यावेळी खूप प्रयत्नाने शिक्षकांनी त्याला शिकवलं आणि तो एवढा हुशार आहे की पहिलीचा वर्ग पास झाल्यानंतर आम्हाला कळालं। त्यामुळं त्याला आत्तापर्यंत 10वीपर्यंत शिक्षण दिलेलं आहे। त्याची जिद्द आहे, तोपर्यंत आम्ही त्याला शिकवणार आहे। त्याची खूप जिद्द आहे शिकायची, अभ्यास करायची आणि आमच्या दोघांचा विषय फक्त एकच असतो की शाळा। प्रवीणला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन कलेक्टर व्हायचंय। रोज फक्त 4 ते 5 तास अभ्यास करून प्रवीणनं 80% कमाई केली आहे। यापुढे आणखी नेटानं अभ्यास करून काहीतरी करून दाखवू असा विडा प्रवीणनं आता उचललाय। माझी जिद्द आहे, मी भरपूर शिकणार आहे। मला MPSC UPSC करून परीक्षा द्यायच्या, कलेक्टर व्हायची इच्छा आहे माझी। निसर्गानं सारं काही हिरावून घेतल्यावर आता दुर्दम्य इच्छाशक्तीनं काय साधता येतं याचा उत्तम वस्तुपाठच प्रवीणनं घालून दिलाय। प्रवीणच्या या यशात त्याच्या मित्रांचाही मोठा वाटा आहे। यापुढेही त्याची ही यशस्वी घौडदौड अशीच सुरू राहावी यासाठी प्रवीणला झी24 तासच्या हार्दिक शुभेच्छा। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।